आज आपण इथून निघाल्यानंतर सर्वात आधी उमानंद टेम्पल करणार आहे. तिची पिकॉक आयलंड म्हणून आयलंड वरती आहे, जिथे एशियाचं सर्वात स्मॉलेस्ट आयलंड, खूप छोटं आयलंड आहे. तर तिथे व्ह्यू वगैरे म्हणजे खूप भारी, ब्रह्मपुत्रा नदी त्याच्यामध्ये आहे ते आयलंड. आणि ते उमानंद हे भगवान शिव यांचं टेम्पल आहे. आता आम्ही ह्या फेरीमध्ये बसून त्या आयलंडला व्हिजिट करणार आहोत. सगळे लोक बसलेले आहे, सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. त्या बाजूला डोंगर. इथे तुम्ही ज्या फेरी बघत आहात त्याने तुम्ही उमानंद टेम्पलच्या पिकॉक आयलंडवर जाऊ शकता. मी आता उमानंदच्या फेरीला बसलो आहे आणि तुम्ही इथं पुढे बघू शकता रोपवे आहे आणि इथं पुढे पिकॉक आयलंड आहे जिथे टेम्पल आहे. आपण आता उमानंद टेम्पलसाठी चाललो आहोत. इथे एंट्री आहे. फेरीमधून आपण आता उतरलो आहोत. आत्ता आम्ही उमियम लेक जे की शिलाँग जवळ आहे तिथे चाललो आहोत. उमियम लेक ही शिलाँग जवळील एक ब्युटिफुल मॅनमेड लेक आहे जी की 1960 मध्ये डॅममुळे बनले आहे आणि इथे विविध प्रकारचे बोटिंग किंवा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. आता डॉन बॉस्को म्युझियमचे तिकीट घेतलं आहे, तर आपण आता डॉन बॉस्को म्युझियम व्हिजिट करू. हे शिलाँगमध्ये आहे आणि खूप ॲडव्हान्स, खूप भारी म्युझियम आहे. मी आता डॉन बॉस्को म्युझियमच्या स्काय व्ह्यू पॉइंटला आलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण शिलाँग सिटीचा व्ह्यू भेटतो. शिलाँग सिटीला स्कॉटलँड ऑफ द ईस्ट पण म्हटले जाते बिकॉज ऑफ द ब्युटिफुल व्ह्यू. इथे तुम्ही बघू शकता की पुढे डॉन बॉस्को स्कूल आणि त्याच पुढे चर्च आहे. हे शिलाँगचं पोलीस बाजार आहे जे शॉपिंगसाठी फेमस आहे. उद्या आम्ही लेटलम कॅनन, फिफी फॉल्स आणि क्रँकसुरी फॉल बघणार आहोत, तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.